नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो आपल्या रोजच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे, पण बऱ्याच जणांना त्याचं महत्त्व अजूनही माहिती नाही. महिन्याचा किराणा भरणं हे प्रत्येक घरात होतं. आपण सगळं आणतो, पण आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजी आजोबांनी सांगितलेल्या काही गोष्टी आहेत ज्या आज आपण विसरत चाललो आहोत. त्यांनी सांगितलं होतं की किराणा भरताना काही विशिष्ट वस्तू आधी घेतल्या की त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतात, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते आणि घराची भरभराट होऊन अखंड लक्ष्मी प्रवाह सुरू राहतो. ही अंधश्रद्धा नाही, हे आपल्या शास्त्रात, आयुर्वेदात आणि वास्तुशास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आज मी तुम्हाला त्या 4 महत्त्वाच्या वस्तू सांगणार आहे, त्याचं धार्मिक महत्त्व, वैज्ञानिक कारण आणि घरामध्ये हे सगळं कसं वापरावं हे सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण चौथी वस्तू तुम्हाला ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. चला तर मग सुरुवात करू. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीमागे एक शास्त्र आहे, एक कारण आहे. आपले पूर्वज उगाचच काही सांगत नसत. जे काही सांगितलं त्यामागे वर्षानुवर्षाचा अनुभव, निरीक्षण आणि ज्ञान होतं. किराणा भरणं हे फक्त बाजारातून सामान आणणं नाही, हे घराची तिजोरी भरणं आहे, घराचा आधार आहे. घरात अन्नाची समृद्धी असणं हीच खरी लक्ष्मी. आपल्या शास्त्रात म्हटलं आहे, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्षाम देहीम च पार्वती. म्हणजेच जिथे अन्न आहे तिथे लक्ष्मी आहे, जिथे अन्न भरपूर आहे तिथे आनंद आहे. आता प्रश्न येतो, किराणा भरताना कोणत्या वस्तू आधी घ्याव्यात? आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी म्हणजेच आजी, आई त्या नेहमी सांगायच्या की बाजारात गेला की आधी हे घ्या, मग बाकीचं बघा. का सांगायचे असं? कारण या वस्तू केवळ खाण्यासाठी नाहीत, त्या घराच्या ऊर्जेशी, कुटुंबाच्या आरोग्याशी आणि घरातील सुख समृद्धीशी जोडलेल्या आहेत. वास्तुशास्त्रात सांगितलं आहे की घरामध्ये काही विशिष्ट वस्तू असतील तर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये शिरत नाही आणि लक्ष्मी स्थिर राहते. आयुर्वेदात सांगितलेलं आहे की या वस्तू घरात असतील तर त्या कुटुंबाचं आरोग्य टिकतं, रोगराई कमी होते आणि जिथे कुटुंब निरोगी असतं तिथेच खरी समृद्धी असते. पण किराणा भरायला जाताना शक्यतोवर सकाळी किंवा दुपारी जा. रात्री खरेदी करणं शास्त्रानुसार शुभ नाही. रिकाम्या हाताने परत येऊ नका. म्हणजे जर एखाद्या दिवशी बाजारात गेला तर काहीतरी शुभ वस्तू, अगदी एक लिंबू तरी घेऊन या. तुटलेल्या डब्यामध्ये किराणा ठेवू नका. डबे नेहमी व्यवस्थित आणि नीट असावेत. किचनमध्ये रिकामे डबे ठेवू नका. जे डबे संपले आहेत ते लगेचच भरा किंवा बाहेर काढा. किराणा भरताना या गोष्टी नक्की करा. बाजारात जाण्यापूर्वी देव्हाऱ्यासमोर उभे राहा, हात जोडा आणि म्हणा, हे लक्ष्मी माते आमच्या घरामध्ये सदा भरपूर राहू दे. यादी आधीच तयार करा, यामुळे गोंधळ होत नाही, उगाच खर्च नाही. 4 शुभ वस्तू आधी घ्या. ताजं आणि दर्जेदार सामान घ्या. घरामध्ये चांगल्या गुणवत्तेचं अन्न असणं हीच खरी लक्ष्मी. दुकानदाराशी प्रेमाने बोला. चांगलं नातं असेल तर चांगला माल मिळतो. घरी आल्यावर सामान ठेवण्यापूर्वी देव्हाऱ्यासमोर एक क्षण ठेवा. मनात कृतज्ञता बाळगा. लक्ष्मी नांदण्यासाठी घरात काय असावं? तर लक्ष्मी नांदण्यासाठी फक्त किराणा नाही, जीवन पद्धतीमध्ये काही बदल केले तर लक्ष्मी कधीच घर सोडत नाही. घरामध्ये तुळस जोपासा. तुळस हे लक्ष्मीचं प्रिय झाड आहे. जिथे तुळस असते तिथे लक्ष्मी वास करते असं शास्त्र सांगतं. तुळशीच्या रोपट्याला रोज पाणी घाला. संध्याकाळी दिवा लावा. रोज संध्याकाळी दिवा लावा. सकाळी आणि संध्याकाळी देव्हाऱ्यात दिवा लावणं हे केवळ धार्मिक नाही तर मानसिक दृष्ट्याही महत्वाचं आहे. दिव्याची ज्योत पाहून मन शांत होतं, सकारात्मकता वाढते. त्याचबरोबर लक्ष्मी स्वच्छतेत राहते, अस्वच्छतेत नाही. घर नेहमी स्वच्छ, नीटनेटकं ठेवा. विशेषतः उंबरठा, किचन आणि देव्हारा हे 3 ठिकाणं नेहमी स्वच्छ असावीत. पैशांचा आदर करा. नोटा सुटलेल्या असतील तर त्या नीट करा. पाकिट नेहमी नीट ठेवा. पैसे जमिनीवर पडले तर लगेच उचला. पैशाचा अनादर केला तर लक्ष्मी दुखावते असं मानलं जातं. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं ही सर्वात मोठी लक्ष्मीची उपासना आहे. रोज झोपताना त्या दिवशी मिळालेल्या 5 गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. मनात किंवा वहीमध्ये लिहा. आपल्या गावाकडे एक आजी होत्या, अक्काबाई. त्यांचं घर म्हणजे एक आदर्श होतं. कधी गेलं तरी घर स्वच्छ, देवारा उजळलेला, स्वयंपाकघरातून सुगंध येत असे. एकदा त्यांना विचारलं, अक्काबाई, तुमच्या घरामध्ये इतकी सुख शांती कशी? लक्ष्मी इतकी प्रसन्न कशी? त्या हसल्या आणि म्हणाल्या, बाळा, लक्ष्मी आकाशातून नाही येत, ती येते तुमच्या रोजच्या सवयीतून. महिन्याला बाजारात जाताना मी आधी काही गोष्टी घेते, हे माझ्या आईने शिकवलं.
तिच्या आईने तिला शिकवलं. हे करताना मनात देवाची आठवण येते, कृतज्ञता येते आणि त्या भावनेने सगळा महिना जातो. घर स्वच्छ ठेवते, दिवा लावते, पाहुण्यांना प्रेमाने जेवू घालते आणि कधीही कमी पडलं नाही बाळा, कधीही. हे ऐकून मला वाटलं लक्ष्मी ही खरंच या सवयींमध्येच राहते, या विचारांमध्ये आणि या कृतज्ञते. आता या 4 वस्तू आधी घेण्याचं कारण फक्त धार्मिक नाही, हे एक सकारात्मक मानसिकतेचं प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही शुभ विचारांनी, कृतज्ञ मनाने, लक्ष्मीच्या स्मरणाने किराणा भरता, तेव्हा त्या ऊर्जेने संपूर्ण महिना पवित्र राहतो. आपल्या पूर्वजांनी या गोष्टी उगाचच नाही सांगितल्या, त्यांना जीवनाचं रहस्य माहिती होतं. आपण फक्त त्या ज्ञानाला जपायचं आहे आणि आपल्या मुलांनाही द्यायचं. आता स्वयंपाकघरातील अशा कोणत्या 4 वस्तू आपल्याला कधीही संपू द्यायच्या नाहीत, त्याचं शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण आपण दोन्हीही जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला किराणा भरताना घ्यायची आहे ती म्हणजे मीठ. आता मीठ हे काय विशेष असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण थांबा, मिठाचं महत्व ऐकलं की तुम्ही थक्क व्हाल. आपल्या हिंदू शास्त्रामध्ये मिठाला नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती आहे असं सांगितलं आहे. तंत्रशास्त्रामध्ये मीठ हे शुद्धीकरणाचं साधन मानलं जातं. तुम्ही बघितलं असेल, नजर उतरवताना आजी मिठाचे खडे फिरवायची आणि ते मीठ फेकून द्यायची. हे उगाचच नाही, मिठाच्या शोषण शक्तीमुळे नकारात्मक ऊर्जा त्यात अडकते असं मानलं जातं. वास्तुशास्त्रात सांगितलं आहे की घराच्या 4 कोपऱ्यामध्ये एक एक वाटी मीठ ठेवलं तर घरातील नकारात्मकता शोषली जाते. बाथरूम मध्ये 1 वाटी मीठ ठेवलं तर घरातील वास्तुदोष कमी होतो. किराणा भरताना मीठ आधी घेतलं तर घरामध्ये कधी अभाव येत नाही, हे आपल्या पूर्वजांचं सांगणं आहे. जपानमध्ये तर आजही दुकानाच्या दारामध्ये मिठाचे छोटे ढीग ठेवतात, हे शुभशकुन म्हणून. हे आपल्या भारतीय परंपरेशीच जुळतं. त्याचं वैज्ञानिक कारण सांगायचं झालं तर मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड, जे शरीरासाठी अत्यंत महत्वाचं खनिज आहे. शरीरातील द्रव्य संतुलन राखणं, नसा आणि स्नायू नीट काम करण्यास मदत करतं, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. मिठाच्या दिव्याबद्दल वैज्ञानिक संशोधन सांगतं की ते हवेतील नकारात्मक आयन्स निर्माण करतात, ज्यामुळे हवा शुद्ध होते, मन प्रसन्न राहतं, तणाव कमी होतो. याशिवाय सैंधव मीठ हे नियमित मिठापेक्षा अधिक शुद्ध आणि आयुर्वेदिक दृष्ट्या श्रेष्ठ मानलं जातं. यामध्ये 84हून अधिक खनिजे असतात. आता घरामध्ये मीठ कसं वापरावं? घराच्या 4 कोपऱ्यामध्ये एक एक वाटी मीठ ठेवा. दर महिन्याला बदला. हे घरातील नकारात्मक ऊर्जा शोषतं असं मानलं जातं. घर स्वच्छ करताना पाण्यामध्ये थोडं मीठ घालून फरशी पुसा. हे कीटाणुनाशक आहे आणि घर शुद्ध राहतं. किचनमध्ये मिठाचा डबा नेहमी भरलेला असू द्या. रिकामा मिठाचा डबा वाईट शकून समजला जातो. घरात ठेवताना जर मीठ तुम्ही भरून ठेवलं तर हवा शुद्ध होते, वातावरण शांत राहतं. किराणा भरताना मीठ, मग ते सैंधव असो किंवा साधं समुद्री मीठ, आधी उचला. हे घरातील अभाव दूर करतो असं शास्त्र सांगतं. महिन्याचा किराणा भरताना एक मोठी पिशवी किंवा डब्बा मीठ आधीच उचला, मग बाकीच्या वस्तू घ्या. हे एक छोटंसं शुभकृत्य आहे, पण यामागे खोल अर्थ आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे तूप. हिंदू धर्मामध्ये तूप हे सर्वात पवित्र द्रव्य मानलं जातं. यज्ञामध्ये आहुती तुपाचीच दिली जाते, कारण तूप जळताना ते धूर आणि धुके निर्माण होतं. ते वातावरण शुद्ध करतं, नकारात्मक कंपन नष्ट करतं. दिव्यामध्ये तुपाचा दिवा लावला तर ती ज्योत सर्वात जास्त प्रकाश देते. तुपाच्या दिव्याच्या ज्योतीमध्ये विशेष चुंबकीय शक्ती असते, जी लक्ष्मीला आकर्षित करते असं आपलं शास्त्र सांगतं. श्रीसूक्त म्हणताना तुपाचा दिवा लावावा असं सांगितलं आहे, ज्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये स्थायी होते. गाईचं तूप. गाय आपल्या संस्कृतीमध्ये माता आहे. गाईच्या तुपाला सुवर्णापेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं. गाईच्या तुपाचा दिवा घरात रोज लावला तर देवी देवतांचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहतो असं मानलं जातं. आता विज्ञान काय सांगतं, तर गेल्या काही वर्षांमध्ये पाश्चात्य देशांनीही तुपाला सुपरफूड म्हणून मान्यता दिली आहे. तूप हे उत्कृष्ट स्रोत आहे, जे आतड्यांचं आरोग्य सुधारतं. फॅट सोल्युबल विटामिन्स ए, डी, ई, के तुपामध्ये मुबलक असतात. तूप हे लॅक्टोज फ्री असतं, म्हणूनच दुग्ध शर्करा असहिष्णू लोकही सेवन करू शकतात. तुपामध्ये असे काही ऍसिड्स असतात जे वजन नियंत्रणात ठेवतात. तूप मेंदूला ओमेगा 3 पुरवतं, स्मरणशक्ती यामुळे तीक्ष्ण होते. आयुर्वेदामध्ये तूप हे रसायन आहे, म्हणजेच जे शरीराचं पुनरुज्जीवन करतं. तुपाचा दिवा जळताना जे फोटॉन्स उत्सर्जित होतात ते वातावरणातील हानिकारक जीवाणू नष्ट करतात असा अभ्यास. तूप जळताना निर्माण होणाऱ्या धुक्यामुळे घरातील हवा शुद्ध होते, हे IIT कानपूरच्या संशोधनातूनही सिद्ध झालं आहे.
रोज सकाळी देवाऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावा, हे लक्ष्मीचं आवाहन आहे. जेवणामध्ये रोज थोडं तूप घाला. पोळी, भात, डाळ सगळ्यांवर तुपाची धार, यामुळे शरीर निरोगी राहतं. झोपण्यापूर्वी 1 चमचा तूप कोमट दुधामध्ये घालून प्या, यामुळे झोप शांत लागते, पचन सुधारतं. मुलाच्या डोक्यावर थोडं तूप चोळलं तर त्यांना देखील शांत झोप लागते. यज्ञ, होम, हवन करताना तुपाचाच वापर करा, वातावरण शुद्ध होतं. किराणा भरताना देशी गाईचं तूप शक्य असल्यास घरी बनवलेलं आधी उचला, हे घरामध्ये समृद्धी आणि आरोग्य आणतं. किराणा दुकानात गेल्यावर हळद आणि तूप या 2 वस्तू सर्वप्रथम उचला. या 2 वस्तू एकत्र असतील तर लक्ष्मी आणि आरोग्य दोन्ही घरामध्ये राहतात, असं शास्त्र सांगतं. तिसरी महत्वाची वस्तू म्हणजे हळद. हो, हळद आपल्या प्रत्येक घरात असते, पण आधी हळद घ्यायची यामागे खूप मोठं कारण आहे. हळदीला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं. कोणतंही शुभ कार्य असेल, मग ते लग्न, मुंज असेल, गृहप्रवेश असेल, हळदीशिवाय ते पूर्ण होत नाही. हळद ही लक्ष्मी मातेचं प्रतीक मानली जाते. हळदीचा रंग सोनेरी पिवळा. हा रंग स्वतः समृद्धीचं, ऐश्वर्याचं, देवत्वाचं प्रतीक आहे. गणपतींची पूजा करताना, सत्यनारायणाची पूजा करताना, देव्हाऱ्यात दिवा लावताना दुष्ट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही, नजर लागत नाही, घरावरील संकट टळतात. म्हणूनच आपल्या आजी घरात येणाऱ्या कोणाचीही नजर उतरवायला हळद मीठ फिरवायच्या, हे तुम्हाला आठवतच असेल. आता विज्ञान काय सांगतं? हळदीमध्ये काही घटक असतात जे अत्यंत शक्तिशाली आणि अँटीबॅक्टेरियल असतात. काही संशोधनानुसार हळदीचं नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील दाह कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होते, हृदयरोगाचा धोका कमी होतो, कर्करोगाशी लढण्यास मदत होते. घरामध्ये हळद असेल तर कुटुंब निरोगी राहतं, आणि जिथे कुटुंब निरोगी असते तिथे डॉक्टरांचा खर्च नाही, औषधांचा खर्च नाही, म्हणजेच पैशांची देखील बचत होते. हीच खरी लक्ष्मी. आता हळद कशी वापरावी? हळद फक्त स्वयंपाकघरात घालण्यासाठी नाही, रोज सकाळी कोमट दुधामध्ये 1 चमचा हळद घालून प्या, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. देव्हाऱ्यामध्ये हळदीचा एक छोटासा तुकडा ठेवा, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. उंबरठ्यावरती हळकुंडाचं पाणी शिंपडा, नकारात्मकता दूर होते असं मानलं जातं. त्वचेवरती हळद, दही, मध लावल्यास त्वचा तजेलदार राहते. किराणा भरताना मोठ्या प्रमाणामध्ये हळद घ्या. किराणा दुकानामध्ये गेल्यावर सर्वप्रथम हळदीचा पुडा किंवा हळदीचं कंद हातात घ्या, मग बाकीचा किराणा घ्या. या एका सवयीने घरातील लक्ष्मीचा वास कायम राहतो, असं आपलं शास्त्र सांगतं. आता सगळ्यात शेवटची आणि चौथी महत्वाची वस्तू, ही वस्तू ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण ती इतकी साधी आहे की अनेकांनी याचं महत्व कधी ओळखलंच नाही. ती वस्तू म्हणजे गुळ. हो, तुम्ही बरोबर ऐकलत, गुळ. हिंदू परंपरेमध्ये गुळाला अत्यंत शुभ मानलं जातं. कोणतंही शुभ कार्य, मग ते नवीन व्यापार सुरू करणं असेल, नवीन वाहन घेणं असो, कुटुंबातील नाती गोड राहतात, वाद कमी होतात, प्रेम वाढतं. किराणा भरताना गूळ आधी घेतला तर महिनाभर घरामध्ये मंगलमय वातावरण राहतं, असं आपल्या पूर्वजांचा अनुभव आहे. आता पाहूया विज्ञान काय सांगतं. साखरेपेक्षा गूळ कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे, हे आता आधुनिक विज्ञानही मान्य करतं. गुळामध्ये लोह मुबलक प्रमाणात असतं. रक्ताची कमतरता यामुळे दूर होते, ॲनिमियात बरा होतो. मॅग्नेशियम जास्त असतं, यामुळे हाडं मजबूत होतात, स्नायूचं कार्य सुधारतं. पोटॅशियम असतं, रक्तदाब यामुळे नियंत्रित राहतो. झिंक आणि कॅल्शियम रोगप्रतिकारक शक्ती यामुळे वाढते. गूळ डायजेस्टिव्ह एन्झाईम सक्रिय करतो. जेवणानंतर थोडा गूळ खाल्ला तर पचन सुधारतं. गूळ लिव्हर शुद्ध करतो, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर. गुळात अँटी ॲलर्जिक गुण आहेत. धूळ, प्रदूषण यापासून फुफ्फुसांचं संरक्षण होतं. आणि काही रिसर्चने सुद्धा सांगितलं आहे की गूळ खूप महत्वाचा घटक आहे. गूळ हे निसर्गाचं वरदान आहे. घरामध्ये कसा वापरावा? तर जेवणानंतर थोडासा गूळ खा, पचन नीट राहतं, आम्लपित्त होत नाही. सकाळी रिकाम्या पोटी 1 तुकडा गूळ खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकते. गुरुवारी गुळाचे प्रसाद द्या, गुरूंची कृपा होते. थंडीमध्ये गूळ, तूप, चपाती हे तिन्ही एकत्र घेतले तर शरीर उबदार राहतं. गूळ, जिरे, पाणी उन्हाळ्यात हे प्यायल्याने उष्माघात होत नाही. आपल्या मुलांना देखील साखरेऐवजी गूळ द्या, दात किडत नाहीत, हाडं मजबूत होतात. किराणा भरताना देशी गावठी गूळ घ्या, रिफाईंड साखरेऐवजी गुळाचाच वापर करा. घर, शरीर आणि मन तिन्ही निरोगी राहतात. किराणा दुकानात गेल्यावर सर्वप्रथम गुळाचा तुकडा हातात घ्या आणि मनात म्हणा, आमच्या घरामध्ये सदा गोडवा राहू देत, लक्ष्मी माता सदा नांदू देत. हे एक छोटंसं पण खोल भावाचं प्रार्थना कृत्य आहे, जे तुमच्या मनाला सकारात्मक बनवतं आणि घरामध्ये उत्तम ऊर्जा आणतं.
तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.